बातमी मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का पोहोचणारी आहे, कारण कोकणातल्या हापूसवर गुजरातनं दावा सांगितलाय। कोकणातील आंबा हा आता हापूस या नात्यानं ओळखला जातो। हा हापूस गुजरातला जाईल की काय अशी बागायतदारांची चिंता आहे। नवसारी विद्यापीठाकडून वलसाड हापूस नावाच्या नव्या आंब्याच्या जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यात आलंय आणि वलसाड हापूस या नावानं आता मानांकनासाठी अर्ज सुद्धा करण्यात आला आहे। गांधीनगर आणि नवसारी इथं असलेल्या विद्यापीठांमधून 2023 मध्ये वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला। या संदर्भातली कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे। या अर्जावर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली। त्याला डॉक्टर विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कडाडून विरोध केला। कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे, ती तशीच राहणार आहे। त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? मागण्या कोणी करू शकतं, मागणीमध्ये काय करण्यामध्ये काय हरकत नाही आहे। त्यांनी त्यांची मागणी करावी। शेवटी आमच्या कोकणाच्या हापूसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचं आहे यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना। केंद्रामध्ये सन्मान्य राणेसाहेब आहेत, सन्मान्य सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत, आम्ही सगळेचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत, महायुतीचे मंत्री आहोत। आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत। जर चेतक घोळ्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल। त्याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं। आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधले असे म्हणतील। तर आता राजे आहेत ते काही बोलू शकतात। सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत। राजा बोले दल हाले, राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य। त्यामुळे आपण असं म्हणू गुजरातनी सर्व केलं आहे।